बघा तुम्हाला लास्ट टाइम काय सांगितलं की आपण गेट लाईननी आपण मल्टिपल वर्डचे जी स्ट्रिंग आहे ती स्कॅन करू शकतो. ओके, आता गेट लाईननी आपण मॅक्झिमम 30 कॅरेक्टरची स्ट्रिंग स्कॅन करू शकतो, त्याच्यापेक्षा कमी पण करू शकतो. ओके, आता बघा सपोज मी 30 कॅरेक्टरची स्ट्रिंग जर स्कॅन केली तर राईट माझी बरोबर होणार आहे, पण जर मी 30 पेक्षा लेस केली आणि राईट करताना काय दिलंय नेम आणि 30 जर दिलं तर काय डिस्प्ले होतं बघा. रन करून दाखवते तुम्हाला. एंटर युअर नेम, सपोज मी दीपिका स्पेस खराडे. आता मल्टिपल वर्डची तर करणारच आहे, पण मी फक्त 13च कॅरेक्टर्स टाकलेले आहेत. ओके, मॅक्झिमम 30 पण त्याच्यापेक्षा कमी. आता हे किती झाले बघा, दीपिकाचे 6 खराडेचे 6 आणि ते मधलं एक स्पेस म्हणजे टोटल झाले 13. एंटर प्रेस केलं तर दीपिका खराडे बरोबर झालं डिस्प्ले, पण इथं पुढे जे आहे सेमिकोलन हे क्वेश्चन मार्क वगैरे दिसते हे सगळी गार्बेज व्हॅल्यू आली. ओके, म्हणजेच काय की आपले टोटल आपण 13च कॅरेक्टर एंटर केलेत, पण आपण राईट मध्ये काय लिहिलंय की नेम मधली व्हॅल्यू नेम कॅरेक्टर 30 पूर्ण कॅरेक्टर काय करायचे डिस्प्ले करायचे. मग जे आपण एंटर केलेले आहे दीपिका स्पेस खराडे ते तर येणारच आहेत आणि रिमेनिंग जे 14 पासून 29 पर्यंत ते गार्बेज व्हॅल्यू येणार. ओके, सो हे अवॉइड करण्यासाठी काय करायचं, गेट लाईन मध्ये तुम्ही मॅक्स साईज द्या, कारण युजर किती पण टाकू शकतो, पण युजरनी जेवढे कॅरेक्टर्स टाकले तेवढेच जर प्रिंट करायचे असेल तर आपली जी एसटीआर-एलियन फंक्शन आहे त्याला नेम पास करायचं. म्हणजे काय, एसटीआर-एलियन फंक्शन इंटिजरच व्हॅल्यू रिटर्न करतं. मग तुम्ही जर नेम दीपिका स्पेस खराडे केला असेल तर टोटल 30 इथं तुम्हाला रिटर्न करणार. मग नेम कॅरेक्टर ऍरे मधले फक्त 13 कॅरेक्टर जेवढे तुम्ही स्कॅन केलेले आहे तेवढेच फक्त तुम्हाला काय होणार डिस्प्ले होणार. बघा आता रन करून दाखवते. म्हणजे गेट लाईन तुम्ही मॅक्झिमम साईज द्यायची की तुम्हाला मॅक्झिमम किती साईजची स्ट्रिंग एंटर करायची आहे. यू कॅन एंटर लेस दॅन दॅट साईज ऑल्सो, पण राईट करताना जेवढे तुम्हाला डिस्प्ले करायचे आहे तेवढीच व्हॅल्यू द्यायची, नाहीतर मग गार्बेज व्हॅल्यू काय होते डिस्प्ले होते. बघा आता बरोबर इथं सेमिकोलन म्हणजे गार्बेज व्हॅल्यू वगैरे काय नाही आलं, जे आपण स्कॅन केलेलं आहे तेच काय झालं डिस्प्ले झालं. ओके, आता ह्याच्यावरून तुम्हाला एक प्रोग्राम येतो बघा. पहिल्यांदा मी तुम्हाला आउटपुट दाखवते. हे बघा, प्रोग्रामिंग स्ट्रिंग घ्यायची, सुरुवातीला पी होणार, कोणती पण प्रोग्रामिंग येईल, C++ येईल, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग येईल, कोणती पण स्ट्रिंग येईल, पण तुम्हाला त्या स्ट्रिंगचं पहिले फर्स्ट कॅरेक्टर, मग 2, मग 3, मग 4 असं अप टू द होल स्ट्रिंग, मग परत एक एक कॅरेक्टर कमी करायचं. तर ह्या टाईपचं आउटपुट काय करायचं तुम्हाला डिस्प्ले करायचंय. तर इन जनरल आता हे बघा, पहिल्यांदा तुम्हाला कोणती स्ट्रिंग डिस्प्ले करायची ती मी एका कॅरेक्टर ॲरे मध्ये स्टोअर करून घेतली, त्याच्यानंतर त्याची लेंथ कॅल्क्युलेट केली एल मध्ये. तर सुरुवातीला आपल्याला एकच कॅरेक्टर पाहिजे, सो मी i इज इक्वल टू 1 घेतलं. i इज लेस दॅन और इक्वल टू एल आय प्लस प्लस. ओके, सो आय ची व्हॅल्यू सुरुवातीला काय आहे 1 आहे, सो राईट मध्ये काय जाणार एस मध्ये काय आहे प्रोग्राम. ओके, तर प्रोग्राम मधलं फक्त आय ची व्हॅल्यू काय 1, म्हणजे एकच कॅरेक्टर फक्त काय होणार डिस्प्ले होणार. तसं एसटीआर-एलियन आपण इथे पास केलं होतं या इथे. मग तुमच्या नेम राईट मध्ये नेम मधली जेवढी तुम्ही कॅरेक्टर स्कॅन केले तेवढेच तुम्ही रिटर्न करत होता, सेम तसंच. आता तुमचे किती कॅरेक्टर्स आहेत टोटल बघा, PROGRAM टोटल 7 कॅरेक्टर्स आहेत. ओके, मग इथे आय स्टार्टिंगला 1 आहे. ओके, सो इथे काय पास झाला 1, म्हणजे तुमचं जे एस मध्ये काय प्रोग्राम, तर प्रोग्राम मधलं पहिलं कॅरेक्टर फक्त डिस्प्ले होणार, त्याच्यानंतर स्लॅश एन, नंतर I2 झाला, मग प्रोग्राम मधलं 2 कॅरेक्टर पहिले डिस्प्ले होणार. ओके, कारण की I2 झालेला आहे, नंतर I3 होणार, मग प्रोग्राम मधले 3 कॅरेक्टर्स अप टू द लास्ट पर्यंत पूर्ण प्रोग्राम होणार एल म्हणजे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला परत रिव्हर्स जायचंय. मग आपण ऑलरेडी प्रोग्राम, तर एल म्हणजे काय हे टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स. ओके, मग जेव्हा तुमची ही कंडिशन एल येईल तेव्हा इथे पूर्ण डिस्प्ले झालेले असेल. मग नेक्स्टला आपल्याला परत प्रोग्रामचा एम नको, एक एक कमी पाहिजे, म्हणून मी आय कुठून चालू केला L-1 पासून. म्हणजे आय काय झाला इथं प्रोग्राम एसटीआर-एलियन तुम्हाला काय रिटर्न करणार टोटल 7, मग इथं काय होणार I6 होणार, म्हणजे तुम्हाला प्रोग्राम मधले किती आय तुमचा 6 झाला तर किती कॅरेक्टर डिस्प्ले करायचे 6, म्हणजे PROGRA
एवढं डिस्प्ले होणार. नंतर आय मायनस मायनस होतोय, मग आय तुमचा 5 होणार, मग प्रोग्राम मधले 5 कॅरेक्टर्स. मग आय तुमचा 4 होणार, प्रोग्राम मधले 4 कॅरेक्टर्स अप टू द आय 1 पर्यंत जाणार, म्हणजे प्रोग्राम मधलं 1 कॅरेक्टर असं डिस्प्ले होणार. आणि मग तुम्हाला हे आउटपुट मिळणार. तुम्ही कोणती पण स्ट्रिंग घ्या, त्याच्यावरती हे आउटपुट रन करून बघा. ठीक आहे, कोणती पण स्ट्रिंग तुम्हाला येऊ शकते. म्हणजेच काय की गेट लाईन फंक्शन मध्ये तुम्ही मॅक्झिमम साईज टाकणार आहे की जेवढी तुम्हाला एंटर करायची आहे ती. ओके, बट राईट मध्ये जेवढं तुम्हाला डिस्प्ले करायचं आहे तेवढंच तुम्ही काय करणार, डिस्प्ले करणार. ठीक आहे, तर हे झालं आपलं अनफॉर्मॅटेड इनपुट अँड आउटपुट. त्याच्यामध्ये आपण नॉर्मल सी इन सी आउट बघितलं, आपलं गेट आणि पुट बघितलं, आणि गेट लाईन आणि पुट लाईन फंक्शन बघितलं. ओके, आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे फॉर्मॅटेड इनपुट आउटपुट. फॉर्मॅटेड इनपुट अँड आउटपुट. तर आता आपण इथून पुढे जे फंक्शन्स बघणार आहेत ते सगळे एका न्यू हेडर फाईल मध्ये आहेत बघा. हॅश इन्क्लूड IO मॅनिप, मॅनिप फॉर मॅनिप्युलेशन, डॉट एच ची गरज नाही, IO मॅनिप, हॅश इन्क्लूड IO मॅनिप, इनपुट आउटपुट मॅनिप्युलेशन. ओके, आता तुम्हाला जे सांगितलं होतं मी स्टार्टिंगलाच की फॉर्मॅटेड आपण इनपुट करणारच नाही, आपण फक्त काय करणार आहे, फॉर्मॅटेड आउटपुट. जरी तसा पॉइंट असला तरी जे फंक्शन्स आहेत ते फॉर्मॅट आउटपुट साठीच आहे, म्हणजे आउटपुट तुम्ही कोणत्या कोणत्या वेनी डिस्प्ले करू शकता. ठीक आहे, तर सुरुवातीला बघा एक फंक्शन आहे, हे सगळे आउटपुट रिलेटेड आहे, म्हणजे जे आपण आता फंक्शन्स बघणार आहे इथून पुढे ते सगळे आपण cout डॉट नी कॉल करणार. ओके, विड्थ फंक्शन, प्रिसिजन फंक्शन आणि देन फिल फंक्शन. ओके, पहिल्यांदा हे 3 बघू, त्याच्यानंतर अजून बघूया पुढचे फंक्शन. तर विड्थ फंक्शन, प्रिसिजन फंक्शन आणि फिल फंक्शन. आता त्याच्या आधी बघा, सपोज आता मी एक सिंपल प्रोग्राम लिहिला विड्थ फंक्शन एक्सप्लेन करायच्या आधी. सपोज मी असं डिस्प्ले केलंय 1 2 3 4. ओके, इथे मी स्लॅश एन दिला. आता स्लॅश एनच्या ऐवजी तुम्ही एंड एल पण देऊ शकता बघा, म्हणजे आयो मॅनिप मध्ये एंड एल पण आहे, त्यांनी न्यू लाईनला कर्सर येतो. ठीक आहे, त्याच्यानंतर मी सी आउट इथं 45 दिलं, एंड एल, आणि सी आउट 23 दिलं. ओके, आता हा जर प्रोग्राम आपण रन केला तर आपल्याला आउटपुट कसं दिसणार आहे बघा. सपोज ही जर माझी आउटपुट स्क्रीन आहे तर लेफ्ट साइड पासून 1 2 3 4, त्याच्यानंतर मी एंड एल दिले म्हणजे न्यू लाईनला कर्सर आला, मग 45 आणि मग 23 असं आउटपुट डिस्प्ले होणार. ओके, पण विड्थनी काय होतं, विड्थनी राईट जस्टिफिकेशन येतं. आता बघा, सपोज मी काय केलं, आता हे सेम आउटपुट जर आपण रन केला प्रोग्राम तर आपल्याला असं डिस्प्ले होणार. ठीक आहे, आता ह्याच्या आधी मी काय केलं, cout डॉट विड्थ केलं आणि इथे लिहिलं 10. ओके, आता बघा, जेव्हा मी cout डॉट विड्थ लिहीन आणि 10 देईन तेव्हा मला आउटपुट काय मिळणार बघा. आता मी cout डॉट विड्थच्या खाली कोणती लाईन प्रिंट केलेली, ही cout आणि 1 2 3 1 2 3 4. ओके, सो फक्त हे जे विड्थ आहे हे फक्त नेक्स्ट लाईनलाच फक्त अप्लाय होईल, त्याच्या पुढच्याला नाही. सो मी जेव्हा हा प्रोग्राम रन करेल तेव्हा 10 कॅरेक्टरची स्पेस अलोकेट होईल बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि राईट जस्टिफिकेशन डिस्प्ले होईल 1 3 2 1 असं डिस्प्ले होईल. त्याच्यानंतर हे विड्थचे फंक्शन तुम्ही अप्लाय केले ते फक्त नेक्स्ट लाईनलाच फक्त अप्लाय होणार, त्याच्यानंतरचे नाही. मग हे बाकीचे परत पहिल्यासारखेच काय होणार, डिस्प्ले होणार. येते का लक्षात, कारण की त्याला विड्थ फंक्शन अप्लाय होणार नाही. म्हणजे विड्थ फंक्शन काय करतं की तुम्ही जे इंटिजर व्हॅल्यू पास केलेली आहे तेवढी विड्थ त्या पर्टिक्युलर स्टेटमेंट जे तुम्हाला प्रिंट करायचं आहे त्याच्यासाठी अलोकेट होती, आणि जे तुम्ही प्रिंट करणार आहे ते राईट जस्टिफाईड होतं. ओके, मग आता तुम्हाला सगळ्याला सेम पाहिजे तर तुम्ही परत विड्थ फंक्शन लिहिणार. विड्थ फंक्शन फक्त एकाच साठी असतं. सपोज इथे पण मी 10 लिहिलं आणि इथे पण मी 10 लिहिलं. आता माझं आउटपुट कसं येणार बघा. आता आउटपुट कसं येणार बघा, इथे पण 10 कॅरेक्टर्स अलोकेट होणार, बिकॉज जर कमी दिले असेल तर कमी होणार. ओके,
इथे येणार 45 आणि इथे येणार खाली 23. ओके, आता ह्याची काय गरज आहे बघा. तुम्ही जर ऑनलाईन कधी बिल वगैरे जर काय ऑनलाईन शॉपिंग केलं असेल आणि तुम्हाला जेव्हा बिल येतं प्रिंट तुमच्या कुरिअर सोबत, तेव्हा बघा ते जी बिल अमाऊंट आहे ती नेहमी राईट जस्टिफाईड असते, अशी कधीच नसते त्या बिलवरची अमाऊंट. ओके, मग जिथे तुम्हाला टॅली वगैरे करायचे असतात, ऍडिशन सबट्रॅक्शन वगैरे, तेव्हा नॉर्मली कसं असतं ते राईट जस्टिफाईड असतं, तेव्हा आपल्याला विड्थची गरज आहे. ओके, आता बघा विड्थच्या ऐवजी तुम्ही सेट डब्ल्यू पण यूज करू शकता. सेट डब्ल्यू बघा, आता मी काय करणार, सेम मला विड्थ जे करतं ते सेट डब्ल्यू पण करतं बघा. आता सपोज फक्त विड्थ तुम्ही सेपरेट सी आउट डॉट विड्थ असं कॉल करता. ओके, आणि जे सेट डब्ल्यू जे फंक्शन आहे सेट विड्थ, तर तुम्ही डायरेक्टली ते इथेच करायचं. इथे मी 10 देणार आणि मग इथे सपोज मी 46 केलं. ओके, 46 केलं तर मग इथे डिस्प्ले काय होणार 46 असं. त्यांनी पण विड्थ फक्त ते सेट डब्ल्यू जे फंक्शन आहे ते सी आउट डॉट विड्थनी सी आउट डॉटनी नाही कॉल करायचं. डायरेक्टली जसं एंडेल कॉल केले ना तुम्ही तसंच डायरेक्टली सी आउट आणि पुट टू ऑपरेटर लिहिलं की सेट डब्ल्यू लिहायचं. ओके, तर हे झालं तुमचं विड्थ फंक्शन. ओके, नाउ द प्रिसिजन फंक्शन. प्रिसिजन फंक्शन ऍज द नेम काय सजेस्ट करतं की प्रिसिजन व्हॅल्यू डॉट नंतर तुम्हाला किती डिजिट्स पाहिजे. ओके, आता सी आउट डॉट प्रिसिजन फक्त एक डिजिट कमी डिस्प्ले होता. म्हणजे जर मी इथं आता सी आउट डॉट प्रिसिजन 3 दिलं तर मला तुम्ही जर प्रिंट जर पॉइंट फ्लोटिंग किंवा डेसिमल पॉइंट नंबर जर प्रिंट करत असाल तर डॉट नंतर 2च डिजिट दिसणार. म्हणजे तुम्हाला जर 3 पाहिजे असेल तर तुम्हाला इथं 4 द्यावं लागेल. जर तुम्हाला 2 डिजिट डिस्प्ले करायचे असतील पॉइंट नंतर तर तुम्ही 3 देणार, एक कमी डिस्प्ले होतो. ओके, आता जर मी ह्याच्या खाली 23.1412 असं दिलं. ओके, त्याच्यानंतर परत मी एंडेल वगैरे लिहिलेले म्हणजे न्यू लाईन साठी असं कन्सिडर करा. 4.867 असं केलं. ओके, त्याच्यानंतर सी आउट 2.0023 असं केलं. ओके, तर आता बघा काय होणार, मी प्रिसिजन किती दिले 3, ह्याचं मिनिंग काय की डॉट नंतर 2 डिजिट येणार, एक कमी. ओके, सो बघा 23.14 डिस्प्ले होणार. आता थर्ड डिजिट काय 1 आहे. सो जे ते जर तुम्ही आता प्रिसिजन व्हॅल्यू 3 दिलेली म्हणजे तुम्हाला डिजिट नंतर डॉट नंतर 2 डिस्प्ले होणार आहेत. ओके, 2 डिजिट डिस्प्ले होणार आहे, पण ते डिस्प्ले होण्याच्या आधी थर्ड डिजिट पण चेक होणार. ते जर 5 किंवा 5 पेक्षा जर मोठं असेल तर आधीच्या डिजिट मध्ये 1 ऍड होणार, नॉर्मल आपलं मॅथ. पण डॉट इथं 3 दिले म्हणजे तुम्हाला डॉट नंतर 2 डिस्प्ले करायचे, 1 आणि 4 डिस्प्ले होणार आणि थर्ड डिजिट काय 1. सो तुमचं डिस्प्ले काय होणार 23.14च होणार. ओके, त्याच्यानंतर इथे बघा डॉट नंतर 86 2 येते आपलं, पण जे थर्ड डिजिट आहे ते मोर दॅन 5 आहे. सो 7 आहे. सो तुमचं डिस्प्ले काय होणार 4.87. आधीच्या ह्याच्यामध्ये 1 काय होणार ऍड होणार. नंतर इथे काय डॉट नंतर 2 0 आहेत. ओके, सो ते ट्रंकेट होणार आणि तुम्हाला फक्त काय डिस्प्ले होणार 2च डिस्प्ले होणार. ओके, आता विड्थचं कसं होतं की विड्थ फंक्शन फक्त नेक्स्ट लाईनलाच अप्लाय होतं. तसं प्रिसिजन जोपर्यंत तुम्ही न्यू परत प्रिसिजन फंक्शन लिहित नाही तोपर्यंत त्याच्या खाली जेवढ्या लाईन्स आहेत सगळ्याला अप्लाय होतं. म्हणजे ते तुम्ही वन टाइम केलं तरी चालेल. पण जर तुम्हाला सगळे सपोज आता मला ह्याला 2 डिजिट डॉट नंतर 2 पाहिजे म्हणून मी इथं प्रिसिजन 3 लिहिलं, पण मला इथं डॉट नंतर 4 पाहिजे तर मग मला परत प्रिसिजन लिहावंच लागेल. पण जर मला सगळीकडे डॉट नंतर 2च पाहिजे डिजिट तर मी एकदाच ते लिहिणार. तसं इथे बघा मी सगळ्यांना विड्थ 10 लिहिली पण मला इच टाइम विड्थ फंक्शन कॉल करावं लागत होतं. तसं प्रिसिजन साठी गरज नाही, एकदा तुम्ही लिहिलं की ते अप्लाय होणार जोपर्यंत तुम्ही परत एकदा ते रिन्यू करत नाही तोपर्यंत. ओके, नेक्स्ट टाइम फिल. नेक्स्ट फंक्शन आहे फिल. तर फिल फंक्शन काय करतं पॅडिंग करतं. तर पॅडिंग म्हणजे काय, जो अनयुज्ड स्पेस आहे अनयुज्ड स्पेस त्याला फिल करतं विथ पर्टिक्युलर कॅरेक्टर, जे तुम्ही कॅरेक्टर स्पेसिफाय करणार ते. आता ह्याला त्याच्यानंतर इथं तर काय अनयुज्ड स्पेस नाहीये, पण इथे जे आपण विड्थ दिलेलं आहे या 4 स्टेटमेंटला तर इथं आधीची ही अनयुज स्पेस आहे आणि ती जर तुम्हाला पर्टिक्युलर कॅरेक्टरनी जर फिल करायची असेल पॅडिंग करायचं असेल तर तुम्ही फिल फंक्शन यूज करणार. आता सपोज लाईक प्रिसिजन फिल फंक्शन पण एकदाच फक्त लिहायचं, बाकी ते सगळ्यांना अप्लाय होणार. ओके, आता मी सी आउट डॉट फिल स्टार लिहिलं
तर मग ही जी अनयुज्ड स्पेस आहे ती स्टारनी काय होणार, फिल होणार. तुम्ही कोणतं पण कॅरेक्टर तिथं जर तुम्ही डॉलरचं कॅरेक्टर टाकलं तर सगळी अनयूज स्पेस डॉलरनी होणार, क्वेश्चन मार्क टाकलं तर सगळी अनयूज स्पेस क्वेश्चन मार्कनी होणार. ठीक आहे, तर हे झाले तुमचे 3 फॉर्मॅटेड आउटपुट फंक्शन. ऍक्च्युअली 5 आहेत, एंडेल, सेट डब्ल्यू, विड्थ, प्रिसिजन अँड फिल. ओके, आणि हे सगळे फंक्शन आयओ मॅनिप इनपुट आउटपुट मॅनिप्युलेशन फाईल मध्ये आहेत. आता तुम्हाला एक प्रोग्राम रन करून दाखवते. बघा आता काय काय केलेलं आहे, बघा आपण फिल केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर विड्थ स्पेसिफाय केलेली बघा, प्रत्येक ठिकाणी एक सेट डब्ल्यू विड्थ केलेलं आहे, प्रिसिजन 3 दिलेला आहे. म्हणजे बघा डिजिट डॉट नंतर 2 डिजिट डिस्प्ले होणार, तर इथं काय होणार डिस्प्ले 1.14 बिकॉज थर्ड 1 आहे. नंतर इथं काय डिस्प्ले व्हायला पाहिजे 2.35 व्हायला पाहिजे, कारण की जे थर्ड कॅरेक्टर ते 8 आहे, म्हणजे 5 पेक्षा मोठा आहे. सो 4 मध्ये 1 ऍड होणार, आणि इथे बघा 5.2 आहे पण बाकीचे सगळे 0 आहे, सो ते सगळे ट्रंकेट होणार. आता मी याला रन केलं तर आउटपुट बघा हे झालं. आता आपण ह्याला विड्थ स्पेसिफाय नाही ना केलेलं, त्याच्यामुळे ते काय झालं लेफ्ट जस्टिफाईडच झालं बाय डिफॉल्ट. ओके, जर तुम्ही विड्थ स्पेसिफाय केलं तर ते पण राईट जस्टिफाईड होईल. ठीक आहे, तर हे झालं तुमचं फिल फंक्शन, सेट डब्ल्यू, एंडेल, प्रिसिजन आणि फिल कोणतं विड्थ. ओके, बघा फिल एकदाच केलेले, प्रिसिजन पण एकदाच केलं, ते सगळ्यांना अप्लाय झालं त्याच्या खाली सगळे जे आहेत त्यांना. आणि विड्थ फंक्शन मात्र तुम्हाला इच टाइम काय करावं लागतं, स्पेसिफाय करावं लागतं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेटएफ फंक्शन, सेट फ्लॅग. सेटएफ फंक्शन तुम्हाला एक सेपरेट पॉइंट पण येतो बघा, याचा पुढचा जो आपण पॉइंट बघणार आहे तो सेपरेट 4 मार्क्सला पण येतं. सेट एफ फंक्शन. सेटएफ फंक्शन किंवा अजून एक पॉइंट येतो तुम्हाला फॉर्मॅटिंग फ्लॅग्स. त्याच्यामध्ये तुम्हाला सेटएफ फंक्शन बघायचं आहे, आणि सेटएफ मध्ये तुम्हाला दोन टाईपचे सेटएफ फंक्शन बघायचं आहे. तर पहिलं जे सेटिंग फ्लॅग. ओके, तर काय त्याचं मिनिंग ते सगळं एक्सप्लेन करते. आर्ग्युमेंट 1 आणि आर्ग्युमेंट 2 म्हणजे आणि हे पण फंक्शन आयओ मॅनिप मध्येच आहे, आउटपुट फॉर्मॅटिंग साठीच आहे. तर एक जे सेटएफ फंक्शन आहे त्याला 2 आर्ग्युमेंट्स आहेत. ओके, आता हे प्रीडिफाईन फंक्शन आहे, म्हणजे आर्ग्युमेंट पण काय असणार आहे, प्रीडिफाईनच असणार आहे. तर आर्ग्युमेंट 1 जे असतं ते फॉर्मॅटिंग फ्लॅग्स इन iOS क्लास, आणि हे जे आहे ते बिट फील्ड्स इन iOS क्लास. आता ते काय काय आहे, म्हणजे आर्ग्युमेंट 1 तुम्ही काय काय देऊ शकता आणि आर्ग्युमेंट 2 काय काय देऊ शकता, तर ते मी तुम्हाला पहिले एक्सप्लेन करते. एक चार्ट टाइप काढते, लेफ्ट जस्टिफाईड, आर्ग्युमेंट 1, आर्ग्युमेंट 2. तर पहिलं जे आर्ग्युमेंट आहे ते आहे iOS लेफ्ट. प्रत्येकाचं मिनिंग पण सांगते. एकदम इझी आहे बघा. हेक्साडेसिमल iOS
कोलन डेसिमल, iOS कोलन ऑक्ट आणि खालचं iOS कोलन हेक्स, त्याच्यानंतर iOS बेस फील्ड. तर हे सगळीकडं कॉमन येणार आहे. ओके, सगळीकडं बघा. आता तुम्हाला माहिती आहे की विड्थ फंक्शन, सपोज मी आता cout डॉट विड्थ लिहिलं 7, ओके, आणि त्याच्या खाली cout 45 दिलं, तर काय डिस्प्ले होतं? एक तुमचं आउटपुट विंडो आहे, तिथं 1 2 3 4 5 6 7 असं, आणि राईट जस्टिफाईड असतं बाय डिफॉल्ट 45. ओके, आता मला विड्थ पण स्पेसिफाय करायची आहे, बट मला राईट जस्टिफाईड नकोय, मला लेफ्ट जस्टिफाईड पाहिजे. तर मग तुम्ही सेटएफ फंक्शन पण यूज करणार. बघा मग कसं यूज करणार? cout डॉट सेटएफ, ओके, आणि एक मिनिट बघा, विड्थ फंक्शननी काय होतं की बाय डिफॉल्ट विड्थ तेवढी जी तुम्ही दिलेली आहे ती स्पेसिफाय होते आणि जस्ट राईट जस्टिफाईड असते. ह्याच्या आधी जस्ट आपण प्रोग्राम बघितला. आता मला विड्थ तर स्पेसिफाय करायचीच आहे, बट मला लेफ्ट जस्टिफाईड आउटपुट पाहिजे. तर मी काय करणार? cout डॉट सेटएफ, आणि लेफ्ट जस्टिफाईड साठी पहिलं आर्ग्युमेंट काय पास करायचं? iOS स्कोप रिझोल्यूशन लेफ्ट, आणि सेकंड iOS स्कोप रिझोल्यूशन ऍडजस्ट फील्ड. ह्या प्रीडिफाईन व्हॅल्यूज आहेत, त्या तुम्हाला लिहाव्याच लागतात. लेफ्ट कॉमा iOS आणि इथं ऍडजस्ट फील्ड असं येते का लक्षात? ठीक आहे. मग हे असं नाही डिस्प्ले होणार, मग कसं डिस्प्ले होणार? 45, आणि मग 1 किती 2 तर कॅरेट डिजिट झाले, मग 3 4 5 6 7 असं एवढ्या व्हॅल्यू काय होणार आहे? डिस्प्ले होणार आहे. आलं का लक्षात? म्हणजे असं डिस्प्ले होणार. ठीक आहे. मग आता बघा, राईट जस्टिफाईड पाहिजे तर iOS स्कोप रिझोल्यूशन राईट, पण हे सेपरेट लिहायची गरज नाही, बिकॉज cout डॉट विड्थ नी बाय डिफॉल्ट राईट जस्टिफाईड होतच. ओके, नाउ नेक्स्ट बघा, पॅडिंग आफ्टर साइन. आता बघा, सपोज आता सेटएफ तर तुम्हाला कळालंच आहे. आता नेक्स्ट म्हणजे लेफ्ट जस्टिफाईड कळालं आहे. आता नेक्स्ट एक एक्झाम्पल सांगते. पॅडिंग आफ्टर साइन ह्याचं मिनिंग काय? सपोज आता cout डॉट विड्थ मी 10 लिहिलं, ओके, त्याच्यानंतर cout डॉट फिल स्टार दिलं, ओके, त्याच्यानंतर cout आणि इथे मी -12 असं प्रिंट केलं. तर कसं प्रिंट होणार हे बघा. ही जर तुमची विंडो आहे, तर आपण नॉर्मल हे शिकलेलो आहे. तर 10 पहिले विड्थ अप्लाय होणार, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, ओके. मग आपल्याला काय प्रिंट करायचंय? 12, तर ते राईट जस्टिफाईड आलं, -12, ओके. आता आपण फिल केलं स्टार, मग हे जे रिमेनिंग स्पेस आहे ती कशाने जाणार? स्टारनी फिल होणार, ओके. म्हणजे हे काय झालं? पॅडिंग बिफोर साइन. जर साइन असेल तर पॉझिटिव्ह नाही, मायनसच, कारण पॉझिटिव्ह असेल तर 12च फक्त डिस्प्ले होतो. तर मग हे काय होतं बाय डिफॉल्ट की जे पॅडिंग झालेलं आहे फिल फंक्शननी ते बिफोर साइन झालेलं आहे, ओके. पण जर मला पॅडिंग आफ्टर साइन पाहिजे असेल तर मी इथं काय लिहिणार बघा? cout डॉट सेटएफ फंक्शन, कारण हे सेटएफचं आहे, आणि पॅडिंग आफ्टर साइन साठी काय आहे? पहिलं आर्ग्युमेंट iOS स्कोप रिझोल्यूशन इंटरनल, आणि कॉमा, सेकंड काय? iOS स्कोप रिझोल्यूशन ऍडजस्ट फील्ड. आता ह्याच्या ऐवजी माझं आउटपुट कसं येणार? अगेन विड्थ 10 आहे, सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 2 1, पण मी पॅडिंग आफ्टर साइन दिलेलं आहे आता, सो पहिल्यांदा साइन येणार, हे मायनसचं साइन, आणि मग नंतर सगळे पॅडिंग होणार, फक्त पॅडिंग आफ्टर साइन साठी. येते का लक्षात? ठीक आहे. तर हे झालं पॅडिंग आफ्टर साइन, ओके. नाउ डेसिमल व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ऑक्टल मध्ये आणि हेक्साडेसिमल मध्ये. आता फॉर एक्झाम्पल बघा, cout, एकदा मी तिघांचं तुम्हाला मिनिंग दाखवते कसं रन होते ते, आणि मग नंतर हे खालचे एक्सप्लेन करते प्रोग्राम मध्ये. बघा, आता ह्याच्यामध्ये मी डेसिमल ऑक्टल पण यूज केले, पण हे फक्त तुम्ही इथपर्यंत वरचंच बघा फक्त आउटपुट. मग हे झालं
खालचे 3 फंक्शन शिकवले की ते एक्सप्लेन करते. आता इथे बघा काय केलंय, फिल केलेलं आहे. ओके, मग 10 विड्थ केलेली आहे आणि इथे काय स्पेसिफाय केलेलं आहे 5314 म्हणजे 5314 हे राईट जस्टिफाईड डिस्प्ले होणार. ओके, आणि रिमेनिंग जे आहे त्याला स्टारनी पॅडिंग होणार. त्याच्यानंतर याला मी विड्थ 45 ला 10 दिलेली आहे, पण इथं मी जस्टिफिकेशन काय केलेलं आहे, लेफ्ट. ओके, म्हणजे 10 विड्थ अप्लाय होणार 45 ला, पण 45 लेफ्ट पासून डिस्प्ले होणार. त्याच्यानंतर इंटरनल दिलेलं आहे, म्हणजे पॅडिंग कसं होणार आहे, आफ्टर द साइन होणार आहे. त्याच्यानंतर ह्या प्रिसिजनचे मगातच आहे. ओके, आता ह्याला रन करते बघा 45 आणि नंतर कारण की मी लेफ्ट दिलं होतं ना, सो पहिले लेफ्टला डिस्प्ले झाले. हे तर पहिल्याला तर राईट जस्टिफाईडच होतं, जसं आपण मागच्या पॉइंट मध्ये बघितलं. इथं मी iOS लेफ्ट केलं होतं, सो 45 लेफ्टला झाले आणि रिमेनिंग जे मी 10 विड्थ दिलती, सो रिमेनिंग 8 आहे त्याला पॅडिंग झालं. ओके, आता मी जर iOS इंटरनल दिलं नसतं तर हा मायनस कुठे आला असता, 1 च्या आधी आला असता आणि मग आधी पॅडिंग झालं असतं. पण मी iOS इंटरनल दिल्यामुळे आधी साइन आलं आणि मग त्याच्यानंतर पॅडिंग झालं. ओके, ठीक आहे इथपर्यंत. तर हे झालं तुमचे पहिले 3 फंक्शन्स. आता नेक्स्ट फंक्शन्स आहे ऑक्टल व्हॅल्यू, डेसिमल व्हॅल्यू आणि हेक्स व्हॅल्यू. आधी ते व्यवस्थित लिहून घ्या पॉज करून. आता बघा, सपोज मला डेसिमल व्हॅल्यू म्हणजे ते सेमच येणार. ओके, सपोज आता मी इथं 23 दिलं. किती दिलं, 23, आणि इथं मी लिहिलं सी आउट डॉट सेट एफ आणि मला डेसिमल मध्ये करायचं आहे, सॉरी इथं डबल कोट नाही, iOS स्कोप रिझोल्युशन DES आणि iOS स्कोप रिझोल्युशन बेस फील्ड. ओके, तर माझं आउटपुट काय येणार, 23 येणार, कारण की 23 ची डेसिमल व्हॅल्यू 23. ओके, नाउ सी आउट डॉट सेट एफ iOS कोलन ऑक्ट, त्याच्यानंतर iOS कोलन बेस फील्ड. ओके, आता मी इथे लिहिलं सी आउट 23 लिहिते. तर 23 चं ऑक्टल मध्ये होणार. आता ऑक्टल म्हणजे काय, 8 नी डिवाइड होतं. ठीक आहे, मग आता 8 नी जर मी 23 ला डिवाइड केलं तर 8 त्रिक 24 येतं, सो 8 दुने 16 म्हणजे किती राहिलं, 7 राहिलं. ओके, त्याच्यानंतर इथं 0 येईपर्यंत भाग द्यायचा, मग 8 ला 2 ला भाग द्यायचा, सो इथे राहणार 2. म्हणजे रिताने रिव्हर्स लिहायचं, म्हणजे 23 ची ऑक्टल व्हॅल्यू काय आहे, 27. सो इथे काय डिस्प्ले होणार, 27. त्याच्यानंतर सी आउट डॉट सेट एफ सपोज iOS कोलन हेक्स दिलं आणि कॉमा iOS कोलन बेस फील्ड, हे तर सेम आहे सगळं. आता मी इथे लिहिलं सी आउट आणि सपोज इथे आपल्याला तुम्हाला हेक्साडेसिमल व्हॅल्यू माहिती आहे की 1चं 0ची 0च असते, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ला A लिहितात आणि इथं B C म्हणजे 10 ला A लिहितात, B ला 11, C ला 12, D 13. ओके, त्याच्यानंतर 14 साठी E आणि 15 साठी F असं असतं. ओके, तर आपण हे व्हॅल्यूज कॅरेक्टर्स तसं बघूया. ठीक आहे, आता जर मी 16 ने आपल्याला भाग द्यावा लागेल ना, ठीक आहे. आता सपोज मी इथं 30 लिहिलं. ओके, तर कसं होणार, काय डिस्प्ले होणार बघा, 16 ने भाग देणार 30 ला, तर 16 दुने 32 आहे, सो भाग एकाचाच जाणार. ओके, सो 30 - 16 किती उरले, इथं 14 उरले. ओके, इथं किती उरले, 14. त्याच्यानंतर परत 16 ने 1 ला भाग देणार, 0 आला इथं स्टॉप आणि हा 1 इथं. ओके, सो डिस्प्ले कसं होणार, 1 14 नाही, रिताली रिव्हर्स लिहितो, सो 1 आणि 14 म्हणजे काय, E, तर 1E डिस्प्ले होणार. ठीक आहे, काय आलं, तर असं डिस्प्ले होणार. आता सपोज आता हा प्रोग्राम आहे बघा, तर आपण इथे जे आपण एक्झाम्पल बघितलं तेच लिहूयात, म्हणजे तुम्हाला कळेल. कोणतेही तुम्ही घेऊ शकता, सेमच घ्यायला पाहिजे असं काही नाहीये. आपण किती घेतलेलं इथं 30, कोणतेही घेऊ शकता तुम्ही, हेच घ्यायला पाहिजे असं काही नाही. फक्त साईडला मॅन्युअली करून बघा की आपला प्रोग्राम बरोबर आपल्याला देतोय का आन्सर, बस, बाकी काही नाही.
बघा आता हे 23 डेसिमल 23चं 23, त्याच्यानंतर आपलं 23चं ऑक्टल काय आलं होतं 27 आलेलं, तर बरोबर 27 आलेलं आहे. आणि 30चं हेक्साडेसिमल काय आलेलं 1E, फक्त कॅपिटलच्या ऐवजी इथं स्मॉल येतो. ओके, मग कॅपिटल करायचं असेल तर काय ते नेक्स्ट आहे आपल्याला. सो 1E आपलं बरोबर आलेलं आहे. ठीक आहे. सो जे डेसिमल, ऑक्टल आणि हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर सेटेफ फंक्शन विथ 2 आर्ग्युमेंट यूज करायचं. ठीक आहे. तर हे झालं तुमचं सेट फॉर्मॅटिंगचा पहिला टाईप. आता अजून एक सेटेफ फंक्शन आहे विथ 1 आर्ग्युमेंट. इझी आहे बघा, फक्त तुम्ही कसं आउटपुट येतं काय येतं ते स्वतः प्रॅक्टिस करून बघा, बाकी इझी आहे सगळं. नेक्स्ट आता सेटेफ फंक्शन विथ ओनली 1 आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट 1, तर आर्ग्युमेंट 1 काय काय द्यायचं आहे बघा. कोणते कोणते आहेत, जसं मगाशी 2 आर्ग्युमेंट होतं तसं. शो POS, त्याचं मिनिंग पण सांगते. अप्पर केस, एकच आर्ग्युमेंट हा. शो पॉइंट, तर हे 3 आहेत. शो POS म्हणजे काय, जनरली बघा आपण जर मायनस साइन, आपला जर पॉझिटिव्ह नंबर असेल 45, तर आपण +45 असं कधीच लिहित नाही. सो आपला डिस्प्ले काय होतं 45, साइन नाही म्हणजे आपण कन्सिडर काय करतो की तो पॉझिटिव्ह आहे. पण आपल्याला जर मायनस लिहिलेलं, सो आपल्याला -45 असं लिहावं लागतं. मग जसं आपण -45 लिहिलं तर तसं डिस्प्ले होतं. पण तुम्हाला जर पॉझिटिव्ह साइन पण डिस्प्ले करायचे असेल तर तुम्ही शो POS करणार. म्हणजे काय बघा, सपोज आता मी सी आउट 45 केलं, तर माझं आउटपुट स्क्रीनवरती कसं डिस्प्ले होणार 45. ओके, पण जर मी आता सी आउट डॉट सेटेफ त्याच्या आधी iOS शो POS केलं तर डिस्प्ले काय होणार +45, शो पॉझिटिव्ह साइन. ओके, नाउ अप्पर केस. जस्ट आता हे फक्त हेक्सासाठी यूज होणार. ओके, जस्ट आपण बघितलं की आपलं 30चं हेक्साडेसिमल व्हॅल्यू काय आली 1E. ओके, मग जर तुम्हाला हेक्साडेसिमल व्हॅल्यू मध्ये जे अल्फाबेट्स आहेत ते जर तुम्हाला कॅपिटल पाहिजे असेल तर तुम्ही iOS स्कोप रिझोल्यूशन अप्पर केस देणार. म्हणजे तुम्हाला आउटपुट काय मिळणार 1 आणि कॅपिटल E. जे अल्फाबेट असेल ते कॅपिटल मध्ये येणार. ओके, त्याच्यानंतर शो पॉइंट. आता शो पॉइंट काय करतं बघा, मग अशी आपण काय केलं प्रिसिजन, सपोज मी 3 लिहिलं. ओके, आणि सी आउट 2.2 असं जर लिहिलं मी, तर 3 म्हणजे 2 डिजिट नंतर किती डिस्प्ले होणार, पॉइंट नंतर किती डिस्प्ले होणार 2. पण हे नंतर सगळे झिरोचे, सो आपल्याला डिस्प्ले काय होत होतं 2.2. पण जर मी जर 3 दिलेलं आहे तर म्हणजे मला डॉट नंतर 2 मिळणार आहे. मग जर डिजिट 0 असेल तर 0ला ट्रंकेट नाही केलं पाहिजे. तर मग मी काय लिहिणार इथं सी आउट डॉट सेटेफ iOS शो स्कोप रिझोल्यूशन शो पॉइंट, म्हणजे मला आउटपुट काय मिळणार 2.0. जर मी इथं 4 दिलेला असेल तर मला आउटपुट काय मिळणार 2.00. म्हणजे जे ट्रेलिंग 0 आहे ते तुम्हाला ट्रंकेट नाही करायचे, ते ऍज इट इज डिस्प्ले करायचे आहे, तर तुम्ही यूज करणार शो पॉइंट. ओके, आता बघा नेक्स्ट प्रोग्राम, सेम मगाचाच प्रोग्राम आहे, फक्त इथं यूज केलेला आहे. बघा 45च्या तिथं शो पॉझिटिव्ह साइन दिलेला, शो POS दिले, म्हणजे 45 जो आपला फक्त 45 डिस्प्ले होत होता तो आता +45 डिस्प्ले होईल. ओके, त्याच्यानंतर इथं बघा शो पॉइंट लिहिलेला आहे. शो पॉइंट फक्त ह्याला अप्लाय होणार आहे, बाकी कारण की इथं कुठे 0 नाहीये. सो आपलं मगाशी फक्त 5.2 डिस्प्ले होत होतं, तर त्याच्याऐवजी आपण प्रिसिजन व्हॅल्यू 3 दिलेली आहे. म्हणजे आता डॉट नंतर 2 डिजिट येणार, मग पहिला 2 आहे आणि दुसरा 0, म्हणजे तो ट्रंकेट होणार नाही. त्याच्यानंतर हेक्साडेसिमल व्हॅल्यू साठी इथे मी अप्पर केस यूज केलेले आहे. ठीक आहे, इथे आपण सपोज मागाचं 30 लिहू. बघा इथं +45 आलेलं आहे, त्याच्यानंतर 5.20 आलेले. आता मी शो पॉइंट केल्यामुळं
फक्त मायनस सोडून बाकी ते सगळ्याला अप्लाय झालेलं आहे. शो पॉईंट नाही, सॉरी, शो पीओएस पॉझिटिव्ह, जेवढे पॉझिटिव्ह नंबर आहे सगळ्याला. आणि डेसिमल नंबर, आता तुम्ही म्हणता 17, बट 17 इज नॉट अ डेसिमल, इट इज अ ऑक्टल व्हॅल्यू ऑफ द 15. ओके. आणि 1 इट इज हेक्साडेसिमल. म्हणजे शो पीओएस आहे ते सगळ्याला अप्लाय होणार, जे पॉझिटिव्ह आहे त्यांना. आणि इथं 1 जे आपला ई स्मॉल येत होता तो आता कॅपिटल आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट पॉइंट आता ह्या चॅप्टरचा, युजर डिफाईन मॅन्युप्युलेटर्स. जसं आपण युजर डिफाईन फंक्शन लिहितो की मला खूप साऱ्या प्रोग्राम मध्ये जर किंवा मला एका प्रोग्राम मध्ये मल्टिपल टाइम जर ऍडिशन करायचं असेल तर तोच कोड मी मेन मध्ये लिहिण्यापेक्षा मी एकच फंक्शन लिहिणार ऍड, आणि तिथे मी ऍडिशनचा कोड लिहिणार, आणि जिथे जिथे मला ऍडिशन फंक्शन रिक्वायर्ड आहे तिथे मी ते ऍड फंक्शन कॉल करणार. सेम तेच आपल्याला इथं फॉलो करायचं आहे युजर डिफाईन मॅन्युप्युलेटर मध्ये. तुम्ही स्वतःच एक मॅन्युप्युलेटर तयार करणार आहे. ओके. जसं सेट डब्ल्यू, विड्थ, हे जे सेट एफ फंक्शन, प्रिसिजन फंक्शन हे सिस्टीम डिफाईन आहे, तसं तुम्ही स्वतःच एक मॅन्युप्युलेटर तयार करायचं. त्याच्यासाठी सिंटॅक्स काय आहे, तर आउटपुटच असणार आहे मॅन्युप्युलेटर फॉर्मॅटिंग. सो ओ स्ट्रीम, आउटपुट स्ट्रीम. त्याच्यानंतर तुम्हाला एम्परसँड साइन द्यायचं आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ युअर युजर डिफाईन मॅन्युप्युलेटर, नेम ऑफ युजर डिफाईन मॅन्युप्युलेटर, जे तुम्हाला नेम द्यायचं आहे ते. ओके. त्याच्यानंतर ब्रॅकेट, परत ओ स्ट्रीम, त्याच्यानंतर एम्परसँड, आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट नेम पण तुम्हाला जे द्यायचे ते तुम्ही देऊ शकता. आणि मग इथं तुमचा कोड येणार. आता फॉर एक्झाम्पल बघा, म्हणजे जसं जर मला विड्थ पाहिजे तर मी विड्थ WIDTH हे विड्थ हे सिस्टीम डिफाईन यूज करत होते. आता मी माझं स्वतःचं एक मॅन्युप्युलेटर देणार, त्याला हे नेम देणार, म्हणजे ते मला ते फॉर्मॅटिंग पाहिजे. जसं मला ऍड फंक्शन पाहिजे तर मी ऍड फंक्शन कॉल करते, तर ऍड फंक्शन हे युजरने लिहिलेलं आहे. ओके. सेम तसंच आता आपल्याला आपलं जर फॉर्मॅटिंग सेट करायचं असेल तर आपण जे इथं नेम दिलेलं आहे ते पास करणार. आता फॉर एक्झाम्पल बघा, मी एक प्रोग्राम लिहिते, ओ स्ट्रीम एम्परसँड करन्सी, हे मी मॅन्युप्युलेटर नेम दिलेलं आहे माझं. तुम्ही मोर किती पण तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही देऊ शकता. ओ स्ट्रीम, त्याच्यानंतर एम्परसँड साईज, आणि तो ओपी लिहिलेला आहे. तर आता जेव्हा तुम्ही तो ओपी लिहिलेला आहे तुम्ही इथे काही घेऊ शकता अदर दॅन सी आउट. तर जिथे जिथे तुम्ही आता सी आउट यूज करताना त्याच्याऐवजी तुम्ही ओपी यूज करायचं, कारण सी आउट ऑल्सो आउटपुट स्ट्रीम आहे, तसंच ओपी पण आता आउटपुट स्ट्रीम आहे. ओके. सो मी आता काय करणार, ओपी आणि रिटर्न ओपी. रिटर्न ओपी का केलं, याचं रिटर्न टाईप काय बघा, ओ स्ट्रीम, आणि ओपीचं टाईप काय, ओ स्ट्रीम, म्हणून रिटर्न ओपी. बघा, जिथं मी सी आउट करणार आहे तिथं मी आता काय लिहिणार आहे, ओपी लिहिणार आहे, फक्त युजर डिफाईन मॅन्युप्युलेटर मध्ये जा. नंतर ओ स्ट्रीम अजून एक घेते मी युजर डिफाईन मॅन्युप्युलेटर, त्याला नाव दिलं सपोज फॉर्म ओ स्ट्रीम एम्परसँड ओपी. त्याच्यानंतर सपोज आता ओपी, सी आउटच्या ऐवजी ओपी लिहिणार. आता आपण सेट एफ iOS कोलन शो पॉझिटिव्ह साईन, तुम्हाला जे जे पाहिजे ते करून घ्यायचं. ह्याच्या खाली सपोज अजून 2-3 लाईन्स लिहिते किंवा इथं लिहिते. ह्याच्यानंतरचं स्टेटमेंट इथं वरती आहे. फिल झालं ना, ठीक आहे. ओपी डॉट सेट एफ पॅडिंग आफ्टर साइन करू आपण, iOS स्कोप रिझोल्युशन इंटरनल कोलन कॉमा iOS स्कोप रिझोल्युशन ऍडजस्ट फील्ड. तुम्हाला जेवढं जेवढं फॉर्मॅटिंग द्यायचं आहे ना ते सगळं तुम्ही स्पेसिफाय करून द्यायचं, आणि मग रिटर्न ओपी. ओके. बघा आता म्हणजेच काय, आता सपोज मला एका पर्टिक्युलर सेक्शनलाच सेट फ्लॅग करायचा आहे, शो त्याला पॉझिटिव्ह साईन द्यायची आहे, फिल करायचे स्टारनी 10 द्यायचं आहे विड्थ, त्याच्यानंतर पॅडिंग आफ्टर साईन द्यायचं आहे. ओके. असं हे मी मेन मध्ये लिहू शकते, जसं आपण आधी केलं मेन मध्ये लिहिलं. ओके. त्याच्यानंतर मी सी आउट करून डिस्प्ले केलं 1 2 3, म्हणजे त्याला 1 2 3 ला हे सगळं अप्लाय होणार जर आपण मेन मध्ये केलं तर. आता सपोज मला अजून एका
स्टेटमेंटला पण सेमच द्यायचं आहे, सेम फॉर्मॅटिंग. तर मला हा कोड परत लिहावा लागतो, विड्थ परत लिहावं लागतं, इंटरनल ऍडजस्टमेंट हे मला परत सगळं लिहावं लागेल. ओके, मग हे डबल डबल लिहिण्यापेक्षा मी काय करणार, हे एकदाच एका युजर डिफाईन मॅनिप्युलेटर मध्ये स्टोअर करून ठेवणार. मग आता जेव्हा मला एखाद्या स्टेटमेंटला पॉझिटिव्ह साइन्स हे करायचे आहे, डिस्प्ले फिल करायचे आहे स्टारनी, विथ 10 स्पेसिफाय करायचे आहे आणि पॅडिंग आफ्टर साइन करायचं आहे, तेव्हा मी फक्त कॉल काय करणार, फॉर्म. म्हणजे मला हे स्टेटमेंट रिपीट लिहायची गरज नाही. ओके, आता बघा इंट मेन, इथे लिहिते इंट मेन, तुम्हाला प्रोग्राम पण देणार आहे हा. आता सपोज मेन मध्ये लिहिताना मात्र सी आउट करावं लागेल. आता मी पहिल्यांदा कॉल केलं करन्सी, इथं करन्सी. ओके, काय डिस्प्ले होतं ते मी सांगते तुम्हाला, फॉर्म, आणि त्याच्यानंतर इथं 786 केलं. ओके, आता बघा पहिल्यांदा करन्सी, करन्सीच्या तिथं आपण काय लिहिलेलं रुपीज, सो स्क्रीनवर डिस्प्ले होणार रुपीज. ओके, त्याच्यानंतर फॉर्म, तर फॉर्म साठी काय आहे की फॉर्म आहे, तर फॉर्म साठी एवढं सगळं अप्लाय होणार, कशाला 786 ला. तर मग पहिल्यांदा विथ 10, म्हणजे इथून पुढे 10, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, तर काय डिस्प्ले करतोय आपण 786. ओके, पॉझिटिव्ह साईन आहे. ओके, सो पॉझिटिव्ह साईन येणार, फिल पण करायचं, आणि प्लस इथे ह्याचं मिनिंग काय, पॅडिंग आफ्टर साईन, सो पहिले प्लस येणार आणि मग रिमेनिंग पॅडिंग येणार. बघा हे असं अप्लाय होणार. मग आता मला सपोज अजून एका स्टेटमेंटला सेम फॉर्मॅटिंग पाहिजे, तर मला हे डबल लिहावं लागतं. मग त्याच्याऐवजी मी परत काय करणार, मेन मध्ये सपोज मला करन्सी नकोय, फक्त फॉर्म द्यायचंय, तर फॉर्म 1 2 3, म्हणजे ह्याला परत हे सगळं अप्लाय होणार. म्हणजे डबल डबल तुम्हाला एवढे 4-5 स्टेटमेंट मेन मध्ये लिहायची गरज नाही. ओके, आता हा प्रोग्राम रन करून दाखवते. युजर डिफाईन मॅनिप्युलेटर्स, बघा, आणि मी हे दिलतं स्टारच्या ऐवजी मी एम्परसेंट दिलतं म्हणून ते पॅडिंग आलं. ओके, आणि मी इंटरनल दिलेलं नव्हतं इथं, सो पॅडिंग आफ्टर साइन नाही आलेलं, पॅडिंग बिफोर साइनच आलेलं. इथं जर तुम्ही इंटरनल दिलेलं नाहीये मी सेटअप फंक्शन, म्हणून तसं आलेलं आहे. ठीक आहे, तर हे झालं तुमचं मॅनेजिंग इनपुट आउटपुटचा पूर्ण चॅप्टर. व्यवस्थित स्टडी करा आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला तो सेंड करा, मेसेज करा.